दंडवत प्रणाम. मी मुरारीदादा बिडकर आज रोहना या ठिकाणी आलेला आहे आणि हा जो परिसर आपल्याला दिसतो आहे, आपण चारीकडे लक्ष करू शकता. हा संपूर्ण परिसर या ठिकाणी यांनी हे धानाचे रोवण केलेलं आहे आणि घरचे लोक या ठिकाणी कार्यरत आहेत. हे जी तुम्हाला मी जागा दाखवतो आहे, हा झेंडा हे देवपूजा आहे इथे आणि हा आपला पंथीय झेंडा इथे फडकत आहे. याशिवाय या ठिकाणी हा सौर ऊर्जेवर चालणारा प्लांट त्यांनी तयार केलेला आहे आणि ही जी जागा आपल्याला दिसत आहे, या ठिकाणी ती विहीर होती आणि आश्रम. पण ही विहिरीची जागा आहे ती त्या घटनेनंतर त्या घरच्या परिवाराने ती विहीर बुजवलेली असून या ठिकाणी आता एक बोर तयार केलेला आहे. हा दिसते आहे, हे बोर आहे, हे बोर आहे आणि एक हे पाठीमागाची दिसते आहे, इथे बोर आहे. या दोन बोरी या ठिकाणी केलेले आहेत आणि त्याच जागेची स्मृती म्हणून या ठिकाणी हा झेंडा तयार केलेला आहे. हा बघताय झेंडा, आणि हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी 30 ऑगस्ट हां 30 ऑगस्ट 2005 रोजी आमचे परमपूजनीय परम आदरणीय पातस्मरणीय अभयदादा पंजाबी यांना विहिरीमध्ये उतरलेले असता गॅसमुळं ते 4 तास तिथे अडकून राहिलेत आणि त्यांच्या मृत्यूची ही बातमी गावामध्ये पसरली आणि त्याच्यामुळं गावकरी लोक, घरचे लोक इथे अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये उपस्थित झाले आणि 4 तासानंतर त्यांना परत पुनर्जन्म मिळाला असं म्हणायला हरकत नाही. सर्वांची कृपा झाली आणि ते परत आपल्याकडे जीवित आहेत. आज ते आता या ठिकाणी उपस्थित आहेत. हे माझ्या समोरच ते उभे आहेत. मी बाबांना प्रश्न करतो आहे की बाबा, या घटनेबद्दल आपण काय सांगू शकाल? की ज्या घटनेबद्दल आपण कार्यक्रमामध्ये माहिती दिलेली आहे, मी सुद्धा ऐकलेली आहे. काल रात्रीच्या प्रवचनामध्ये सुद्धा आम्ही हा विषय मांडलेला आहे. तेव्हा बाबाजी, आपण स्वतःच्या श्रीमुखातून सांगावं की ही घटना कशी काय घडली. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पंचावतार की जय. दिनांक 30/8/2005 च्या आधी 8 दिवसाच्या आधी मला या रस्त्याने येताना सूचित झाला की तुझ्या श्रीसा मला पाहिजे. तर मी म्हणालो की माझे मुलीचे लग्न आहेत. तर त्यांनी विचारले का मुलीचे तू जरी मरण पावलास. म्हणजे तुम्ही अन्य पंथी होते त्यावेळेला? नाही, पंथीच होतो. 86 पासून पंथ धरलेला. असं तुम्ही आधी, त्याच्या आधी अन्य पंथी होते आणि 86 पासून तुम्ही उपदेश घेतलेला आहे. बरं, पुढे? तर त्या घटनेत त्यावेळेस त्यांनी विचारले का तुम्ही जरी मरण पावले तुमच्या मुलीचे लग्न राहतील का. तेव्हा ते दिनांक 30/8 आला आणि त्या दिवशी मी शेतीवर एकटाच आलो आणि त्या दिवशी मला सूचित झाला की विहिरीकडे तू जाऊ नको, घरचे लोक कोणीतरी आल्याशिवाय तू जाणार नाही, याची दक्षता घे. तेव्हा मग मुलाची आई आली आणि मी विहिरीकडे आलो आणि तिथे उतरलो. उतरल्याच्या नंतर एवढ्या स्पीडनं उतरलो का तिथे जागेवर पोहोचलो आणि जागेवर पोहोचल्याच्या नंतर मी तिथे पडलो. पडल्याच्या नंतर मला काहीच चेव नाही. आता बेशुद्ध झाले तुम्ही? हा. त्याच्यानंतर घरचे लोक लढायला लागले आणि आजूबाजूचे परिसरातले लोक होते, बाया होत्या, माणसं होते, ते 30-35 लोक पुरे जमले. तरी घटना साधारणतः किती वाजता घडली होती? ती मी 10-10:30 वाजता उतरलो. बरं, आणि तुम्ही जेव्हा निघाले तेव्हा किती वाजले होते? किती तासानंतर उतरले तुम्ही, निघाले बाहेर?
तेव्हा तरी ते मी जेव्हा घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर मी घडीकर पाहिलो तर 4 वाजले होते. बरं. तेव्हा मग मी अजूनही शोध घेण्यासाठी आलो. तर ते 30-35 माणसं आल्याच्या नंतर त्याच्या एक माणूस उतरला आणि म्हणजे लढा नको, मी खाली उतरतो आणि मरम पावले आहेत का जिवंत आहेत तर त्याचा शोध घेतो. अर्ध्यापर्यंत तो माणूस उतरला. त्यांनी चेक केला आणि त्यांनी सांगितलं का आहे मरम पावले. म्हणजे त्यांनी निरोप असा दिला की हे आता सरलेले आहेत. सरले. बरं. आणि वरत निघाला तो. निघाल्याच्या नंतर म्हणजे त्यांनी सहनिशा केलेली आहे की तुम्ही तिथून सरलेले आहात, मरण पावलेले आहात, हा, आणि ही बातमी घेऊन तो बाहेर निघाला. बाहेर निघाला. बरं. त्यांनी सांगितलं का मरम पावला. तर हे सर्व लोक जेव्हा निघाले तेव्हा त्यांनी घरच्या लोकांनी सांगितले का तुम्ही इकडं तिकडं जा नको, हे आमची शैकील आहे, गावी जा आणि सांगून द्या निरोप, अशी अशी घटनेची माहिती. तेव्हा घरी गेले आणि सांगितला. ती गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. आणि KB चौऱ्यागडे हे मला ओळखत होते, ते ग्रामपंचायतमध्ये होते. तेव्हा त्यांनी माहिती होता बरोबर घरच्या लोकांना त्यांनी गाडीमध्ये घेतली, 4 चाकी गाडीमध्ये, आणि आईवडिलाला आणि सर्व घेऊन आले. आणि त्याच्या मागोमागं बंडी आणि बैल घेऊन आले. आणि ते आल्याच्या नंतर 2 मिनटाच्या नंतर मी निघालो आणि बसलो तर ते तिकनाल येत होते. आणि तिकनाल येत होता तो माणूस मला माझ्या भावाच्या रूपामध्ये मला खाली कवटाळून झोपलेला होता. म्हणजे तुमच्या भावाच्या रूपाने तुम्हाला कोणीतरी एक व्यक्तीने कवटाळून धरलेलं होतं. धरलेला होता. बरं. तेव्हा मग कवटाळून धरलेला होता असा मला वाटत होता. आणि मग निघालो आणि मला एक सूचित झाला. एक पाय विहिरीच्या आत घेतला, एक आतमध्येच होता. तर सूचित झाला काही निमित्त आहे म्हणता बरोबर अर्जुनावर आणि श्रीकृष्णावर माझ्या लक्ष पोचला. आणि जो व्यक्ती आतमध्ये दिसत होता तो इथनाल या समोरून येऊन राहिला. तेव्हा मी आपल्या तोंडाला हात लावलो, म्हणलं हे काय आहे. बरं. तेव्हा ते KB चौराकडे आले आणि त्यांनी विचारला का तुमची तब्येत कशी लागते. तर तुला ठीक लागते. बरं. म्हणजे तुम्हाला तिथे काय घडलं होतं हे तुम्हाला काही कल्पना नव्हती. नाही तुम्ही सरले होते, मरण पावले होते, जिवंत होते, तुम्हाला काहीही माहीत नाही. नाही नाही फक्त तुम्हाला एवढा अनुभव आहे की त्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला जकडून धरलेलं होतं त्यावेळेला. हो. बरं. आणि वरचे लोक सांगतात का तुम्ही बसले हातावर आम्ही पाणी सोडला पण मला चेव नाही त्याच्यात. बरं. आणि मग त्यांनी आले KB चौराकडे विचारला त्यांनी का तुमची तब्येत चांगली लागते का. हो. तर अशी अशी माहिती झाली तर तुम्ही घरापर्यंत चाला आणि नंतर मग येऊन जा. तेव्हा मी निघालो, त्या गाडीत बसलो. गाडीत काही लोक येवायला लागले. ते विचारतात का माहीत आणल्या का. तर हो आणला अशी हाकेला. आणि गावी गेल्यानंतर आणि माझी बहीण वगैरे इंदुरक्यातमध्ये आहे, तिला निरोप गेला. आणि ती घरापर्यंत लढत आली. आणि मग मी आंघोळ केलो आणि आंघोळ केल्याच्या नंतर मी पाहिलो तर 4 तास झाले. 4 तास झाले तर मला मी म्हणलो हे अशी घटना म्हणलं ही वेगळीच दिसून राहिली. हा, चमत्कारिक घटना कशी काय घडली, आश्चर्य वाटलं. तेव्हा मग मी अजूनही शोध घेण्यासाठी आलो. मुलाची आई शेतीवर होती. बरं. आलो. तर ती विहीर याच ठिकाणी होती ना. हो याच ठिकाणी होती. हा, तुम्ही सांगा आता काय हे काय. हा याच ठिकाणी आहे. हे बोर आहे नाही का. हा नाही बोर नाही, पाईप आहे तो. बरं. बोर ही मागची आहे का. नाही ही आहे ती आतमध्ये आहे. अच्छा, बोर आतमध्ये आहे. बरं. तर मी विचारलो तिला का म्हणते तुम्ही उतरल्याच्या नंतर पडल्याच्या नंतर आम्ही पाणी टाकल्याच्या नंतर ह्या बाया आल्या. आणि बाया आल्याच्या नंतर हे सर्व काही माहिती सांगितली. आणि मी शेतीवर जेव्हा आलो तेव्हा 15 दिवसाच्या आधी श्रीरामपूरला मनी ऑर्डर केलं होतं 7 पुस्तकीच्या. बरं. त्या आध्यात्मिक विषयावर होत्या. आणि त्या शेतीवर जेव्हा आलो तेव्हा पोस्टमॅनने त्या 7ही पुस्तका मनी ऑर्डरनं घरी आणून दिल्या. बरं. आणि माझ्या मनामध्ये कुशंका होत्या ते त्याच्यामधून मला निघाल्या. बरं. बरं. आणि मग सायंकाळी गेलो आणि मी गवत उतरवत होतो बंडीमधून. तर बाया म्हणत होत्या का यांना तर मेले म्हणत होते आणि हे तर जिवंतच आहेत. हे जिवंत कसे झाले. का
अशी घटना घडली. बरं, तुमचं यावर म्हणणं काय आहे की हे चमत्कार जो घडला, ही घटना जी घडली, हा यावर हे दैवी चमत्कार असावा, परमेश्वरी चमत्कार असावा की आणखी कोणत्या देवी देवतेचा चमत्कार असावा? नाही, तुमचं म्हणणं काय आहे यावरती? हा परमेश्वरी चमत्कार आहे. कारण त्यांनी सूचित केलं होतं अगोदर. सूचित केले होते आणि बरेचशा मी पंथात जावाचे अगोदर सूचित होत गेले. बरं पंथाच्या अगोदर जेव्हाच्या 82 मध्ये मला सूचित झाला. सूचित झाल्यानंतर मी 86 मध्ये पंथामध्ये स्वीकार केला. बरं बरं, ठीक आहे. तुमची घटना अत्यंत रहस्यमय आहे. अशी घटना ही लाखो करोडोमध्ये एखाद्याची घडत असते आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्यावर केलेली ही कृपा आहे. घटनेपासून जवळपास आज 21 वर्षाचा काळ लोटलेला आहे आणि इतकं असूनही आपण आता आमच्या समोर आहात. पुढे काय बोलू इच्छिता अजून? आणि ते त्या दिवशीपासून बरं. त्या तासामध्ये एवढा बदल झाला की अनुसरण्याची, काम करण्याची इच्छा राहिली नाही बरं. आणि अनुसरण्याची इच्छा झाली. आणि तेव्हापासून मनसरला, रामटेकला, मोद्याला सायकलनं जाणे सुरू केला. तेव्हापासून कामधंदा बंद केला. असं. आणि मग अनुसरण केव्हा घेतलं तुम्ही? अनुसरण मग ते 2-4 वर्षांनीच घेतला. म्हणजे त्या घटनेच्या समजा 2005ला झाली, तुम्ही 8 किंवा 9ला, हा 8 ते 9च्या दरम्यान तुम्ही अनुसरण घेतलेलं आहे. 7ला घेतला. 7ला घेतलंय का? बरं बरं, 2007ला अनुसरण घेतलेलं आहे. चला ठीक आहे, बाबासाठी आपण प्रार्थना करूया. दंड. अत्यंत सुंदर असं त्यांनी आपला स्वतःवर जे काही घटना घडली त्या घटनेचा विशद केलेला आहे आणि ती घटना प्रत्यक्ष याच ठिकाणी घडलेली आहे. तेव्हा ही दिसते आहे ती बोर आहे आणि हा त्याच्या समोरचा हा परिसर आहे ज्या ठिकाणी हा सौर ऊर्जेचा जो प्लांट आहे तो त्यांनी ठेवलेला आहे आणि सभोवताल ही त्यांचीच शेती आहे. या ठिकाणी यावेळी पाण्याने गच्च भरलेली ही शेती आपल्याला दिसते आहे आणि इथे धानाने रोवण केलेली ही शेती इथे दिसत आहे. संध्याकाळची वेळ होते आहे. हा चारीकडे फक्त आणि फक्त ही बाबांची जमीन आहे, बाबांच्या परिवाराची जमीन आहे. आता त्यांची मुलं ही सर्व शेती सांभाळतात. तेव्हा 21 वर्षानंतरही बाबा आमच्यामध्ये आहेत. हे आमच्यासाठी अत्यंत चमत्कारिक आणि दैवी बाब आहे. बाबांना आपण दीर्घायुष्य मिळो यासाठी शुभचिंतन करावे असे मी सर्वांना विनंती करतो. सर्वांना दंडवत प्रणाम. दंडवत दंडवत दंडवत.